रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झालाय आणि पेण तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे दमदार कामगिरी करत कमळ त्यांनी फुलवले। भाजपने पेणमध्ये 4 जिल्हा परिषद आणि तब्बल 8 पंचायत समिती जागांवरती विजय मिळवत राजकीय वर्चस्व सिद्ध केलंय आणि ह्या निवडणुकीत सर्वाधिक लक्ष वेधून घेतलंय ते दादर विभागानं। दादरमधनं भाजपनं दक्षिण रायगड जिल्हा महामंत्री, तरुणांचे प्रेरणास्थान आणि जनसेवक म्हणून ओळखले जाणारे वैकुंठ रवींद्र पाटील यांनी प्रभावी विजय मिळवलाय। त्यांनी एकूण 14,413 मतं मिळवत शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार प्रल्हाद दिनेश पाटील यांचा तब्बल 8,344 मतांच्या मोठा फरकानं पराभव केलाय आणि ह्या भव्य विजयामुळे पेण तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं बळ अधिकच मजबूत झालंय आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण सुद्धा निर्माण झालंय। आगामी काळात या विजयाचा स्थानिक राजकारणावरती मोठा प्रभाव पडण्याची सुद्धा शक्यता व्यक्त केली जाते। दादर जिल्हा परिषद गटातील मायबाप जनतेने जो माझ्यावर विश्वास दाखवलाय तो विश्वास सार्थकी ठरवणार। जेवढे माझ्या मायबाप जनतेचे माझ्यावर उपकार आहेत ते कधी विसरणार नाहीये। आज ज्या पद्धतीने त्यांनी मतांद्वारे मला विश्वास दाखवलाय, येत्या काळामध्ये त्यांच्या कोणतेही प्रश्न असतील ते तातडीने मार्गी लावण्याचं अभिवचन मी देत आहे। त्याचबरोबर भागामध्ये विकासात्मक दृष्टिकोनातून प्रयत्न करणार आहे। मला माहित आहे की तिसरी मुंबई म्हणून हा भाग पुढे येत आहे आणि त्या दृष्टिकोनातून या भागातील नागरिकांचे प्रश्न, या भागातील समस्या या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध राहणार आहे। मायबाप जनतेने जे माझ्यावर आज मताधिक्य देऊन जे माझ्यावर उपकार केले त्या उपकाराची परतफेड मी निश्चितपणे करणार आहे। आपल्या माध्यमातून आज आपण दादर, रावे, हमरापूर विभागात भाजपचे वर्चस्व प्रस्थापित केले आहे। हे कायमस्वरूपी आता टिकून राहणार का? निश्चितपणे विकासाच्या माध्यमातून पुढे जात जनतेचे आशीर्वाद घेत जाणार आहे। मला माहित आहे की मी पहिल्यापासून सांगत आहे की मी राजकारणातील पदासाठी नाही आहे, तर आज जनतेसाठी उभा राहणारा माणूस आहे। मला पद, पैसा, सत्ता याचा कुठलाही मोह नाही आहे। मला फक्त जनतेसाठी आणि माणसांसाठी काम करायचं आणि त्या हेतूनेच काम करत राहणार आहे। आपण जवळपास खर्चाने 30-35 लाख रुपये खर्च करून आणि JSWच्या CSR फंडातून 1 कोटीपर्यंत निधी आणून जो क्रिकेट प्रेमींसाठी गिरोबा मैदान जो आहे ते तयार केलेला आहे। खरोखरच एवढे तरुण वर्ग आणि 40+ जे खेळाडू आहेत त्यांनी आपल्याला चांगलं सहकार्य केलेलं आहे। काय सांगाल त्यांच्यावर? भागातील सर्व क्रिकेट प्रेमींनी जो माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे, निश्चितपणे भविष्यामध्ये मी जे काही स्वप्न बघितलेलं आहे की हमरापूर भागामध्ये एक अभ्यासक स्टेडियम तयार करणार आहोत, ते येत्या काळामध्ये पूर्ण होणार आहे। तसेच भागातील ज्या काही समस्या असतील, ज्या काही अडीअडचणी असतील त्या सुद्धा सोडवल्या जाणार आहे। आज मायबाप जनतेने माझ्यावर जे विश्वास दाखवला आहे तो विश्वास पूर्णपणे विकासात्मक दृष्टिकोनातून साध्य करणार आहे। रायगड जिल्हा परिषदेच्या झालेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे 15 सदस्य पूर्ण जिल्ह्यामधून निवडून आले। या 15 सदस्यांची कलेक्टर ऑफिस या ठिकाणी नोंदणी करण्यासाठी सर्व सदस्य आज या ठिकाणी एकत्रित झाले। या संदर्भात आमची जी बैठक अलिबाग इथल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये संपन्न झाली। या बैठकीमध्ये सर्व सदस्यांच्या संमतीनं या जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते म्हणून ज्यांनी काम पाहिलेलं आहे असे सन्माननीय वैकुंठ रवींद्र पाटील यांची गटनेतेपदी निवड झाली। आम्हा सर्वांच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आमचे सर्व सहकारी या जिल्हा परिषदेच्या मार्फत आपापल्या मतदारसंघातले आणि जिल्ह्यामधल्या सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मार्गी लावतील। त्यासाठी या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीसजी आणि त्यांच्या पाठबळाने सर्व मंत्रिमंडळ हे आम्हाला निश्चितपणानं सहकार्य करतील याची आम्हाला खात्री आहे। येणाऱ्या कालावधीमध्ये ज्या विश्वासानं जनतेनं आमच्या या सर्व सहकार्यांना निवडून दिलं त्या सर्व जनतेचा विश्वास सार्थक करून दाखवण्यासाठी आमचे सर्व सहकारी काम करतील।